असेल फ्री हिट. पाहूया मोठा फटका येईल का. परत एकदा चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक नाही आहे, वन बाउन्स आहे. क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली. 2 धावा नक्कीच या ठिकाणी पूर्ण करत असताना दोन्ही फलंदाजाला आपण पाहतोय. जी की धावसंख्या झालेली आहे ती 22 धावा, 1 गडी बाद. षटक क्रमांक दुसऱ्या मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. परत एक चांगली संधी. क्षेत्ररक्षक धावतोय, चेंडू पर्यंत पोहोचू शकणार नाहीये. 2 क्षेत्ररक्षकाच्या मध्ये पडला चेंडू. एक संधी निर्माण झाली होती चांगली, जी की एक चांगला स्ट्रायकर फलंदाज दादा. परत एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे गोलंदाज सद्दाम. पंचाकडे थोडी अपील मागितली परंतु पंचावर कुठलाच असर नाहीये. जे की एक स्ट्रायकर फलंदाज आहे दादा. चांगले 2-3 फटके पाहायला मिळालेले, जे की 2 चौकार. पॉवर प्लेचं षटक आहे, पुरेपूर फायदा आहे. परत एकदा चांगला फटका स्टेजच्या दिशेने खेळून काढलेला आहे. क्षेत्ररक्षक धावते चेंडूच्या पाठीमागे आणि 4 धावा. डीजे 1 मिनिट. धावसंख्या झाली ती 2 षटकाच्या समाप्तीनंतर 28 धावा, 1 गडी बाद. अविदा क्रिकेट संघ विजापूर प्रथम या ठिकाणी फलंदाजी करत असताना पाहतोय. संघ मालक आहेत सन्माननीय बालाजी सर. क्षेत्ररक्षण करणारा संघ आहे केशेगाव क्रिकेट संघ केशेगाव. संघ मालक आहेत सन्माननीय किशोर भैया पवार. या दोन्ही संघ मालकांचं संघातील सर्व खेळाडूंचं शिवशक्ती चषकाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत आहे. उमरगा नगरीचे युवा नेते आपले सर्वांचे मार्गदर्शक सन्माननीय हर्षवर्धन भैया चालुके यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं ही भव्य खुल्या टेनिस बॉल स्पर्धा व गाव वाईज अशा 2 गटांचा विशेष सहभाग या स्पर्धेमध्ये या ठिकाणी करण्यात आलेला होता. गाव वाईज उमरगा लोहारा तालुका या दोन्ही गटाची स्पर्धा या ठिकाणी संपन्न झालेले आहेत. खुला गटाची स्पर्धा कालपासून सुरुवात झालेली आहेत. कालच्या दिवसामध्ये पहिला संघ ठरलेला आहे. सेमीफायनलचा पहिला संघ या चषकातील विराट क्रिकेट संघ उमरगा. आजच्या दिवसामध्ये पाहूया कुठला संघ या सेमीफायनल मध्ये धडक मारेल. गोलंदाज पहिला चेंडू रिव्हर्शिपच्या माध्यमातून पॉइंटच्या दिशेने खेळून काढलेला आहे. खणखणीत दणदणीत चौकार आहे. परत एकदा गोलंदाज सज्ज आहे. परत एकदा चांगला फटका पाहूया. लेग स्लिपच्या डोक्यावरून चेंडू जातोय. 1 बाउन्स 2 बाउन्स सीमा पार. दणदणीत चौकार आहे. लागोपाठचे 2 चौकार येत असताना आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर आहे षटक क्रमांक 3 प्रवीण, जे की या षटकाची चांगली दणदणीत सुरुवात केलेली आहे. फलंदाज आहे दादा अंधारे. स्ट्राईकवर सज्ज आहे दादावीर. या षटकातील 2 चेंडूवर सलग लागोपाठचे 2 चौकार खेचलेले. पाहूया तिसऱ्या चेंडूवर काय पाहायला मिळेल. परत एकदा रिव्हर्शिपच्या माध्यमातून षटकार येत असताना पाहतोय. धन्यवाद डीजे, जे की या षटकामध्ये धुमाकूळ घालून टाकलेली आहे दादावीर. या फलंदाजानं जे की लागोपाठचे 2 चौकार 1 षटकार. या षटकातला शेवटचा 4था चेंडू. परत एकदा चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. जे की फटाक्यांची आताशबाजी पाहत असताना आपण पाहतोय. आनंद व्यक्त करत असताना फलंदाजीचा संघ परत एकदा आपल्या षटकातला 5वा चेंडू घेऊन जातोय प्रवीण. परत एकदा स्क्वेअर लेग अंपायरच्या डोक्यावरून चेंडू जातोय सीमारेषेकडे. क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव. 2 धावा पूर्ण करत आहे दोन्ही फलंदाज. या 2 धावाच्या साथीने संघाची धावसंख्या परत एकदा वाढत असताना आपण पाहतो जी
जे की धावसंख्या झाली ती 45. परत एकदा चांगला परफेक्ट पॉवरफुल सीमा पार दणदणीत षटकार. या ठिकाणी 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 51. 2 षटक शिल्लक आहेत. पाहूया गोलंदाजी मार्कवर पुढचं षटक कोण घेऊन येत आहे. चला विशाल षटक क्रमांक 4 आहे. वैयक्तिक पहिला आहे. रिव्हर्शिप मारण्याचा प्रयत्न होता. पंचाचा निर्णय नो बॉल. पंचाचा निर्णय नो बॉल आणि फ्री हिट. मुफ्त फटका मारण्याची संधी आहे. उघडा डोळे बघा नीट. पुढचा चेंडू फ्री हिट. फुलटा चेंडू होता. म्हणावी तशी संधी गमावलेली आहे. फलंदाज दादा वीर यांनी, जे की स्ट्राइक वर आहे तो दादा वीर, त्याला स्ट्राइक देण्यासाठी नॉन स्ट्राइकला आहे तो दादा अंधारे. परत एकदा विशाल आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. बॅटचा बॉलचा कुठला संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू जातोय. चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल या ठिकाणी विशालची, जे की 2 लागोपाठचे चेंडू निर्धाव टाकलेले आहेत. गेल्या षटकामध्ये चांगली फटकेबाजी पाहायला मिळाली. दोन्ही फलंदाज या ठिकाणी चौकार आणि षटकाराची 2 षटकार 2 चौकार 1 सिंगल 2 डबल. चांगली धावसंख्या केली होती पाठीमागच्या षटकामध्ये आपण पाहिलं होतं, जे की महागडं षटक ठरलं होतं. परत एकदा विशाल सज्ज आहे. परत एकदा बीट होतोय वारंवार. थोडी यष्टीरक्षकाकडून चूक, त्याचा परिपूर्ण फायदा. स्ट्राइक चेंज होतीये. आता स्ट्राइक वर येतोय दादा अंधारे. या 1 धावाच्या मदतीने धावसंख्या होती ती 53. षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. चांगला फटकाय. वंडरफुल पॉवरफुल. दे धक्का सीधा मारा छक्का. दादा अंधारे याच्या बॅट मधून एक गगनचुंबी मोठा षटकार पाहायला मिळालेला आहे. परत एकदा पाहूया. पुढचा चेंडूचा सामना करण्यासाठी सज्ज विशाल. परत एक फुलटा चेंडू आहे. क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना आपण पाहतोय. चांगली फेकी आहे. एक मोठा षटकार घेतल्यानंतर एक सिंगल धाव घेतलेली आहे दादा अंधारे. या 1 धावाच्या मदतीने धावसंख्येमध्ये परत एकदा बदल होतोय, जे की 59 धावसंख्या झालेली आहे. षटक क्रमांक 4 आहे. विशाल पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज आहे. चांगला फटकाय. क्षेत्ररक्षक किरण चेंडूच्या खाली धावतोय. दोघांमध्ये मिस अंडरस्टँडिंग. या ठिकाणी एकमेकांचा कॉल एकमेकांना झालेला नाहीये. चेंडू जमिनीवर आदळला. दोघांचे कॉम्बिनेशन चुकलं आणि षटक पूर्ण. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 61. शेवटचं षटक मैदानामध्ये शिल्लक. धन्यवाद डीजे SK डीजे फ्रॉम खराडी पुणे. गोलंदाजी मार्कवर शेवटचं 5वं षटक घेऊन येतोय.
कबीर षटक क्रमांक 5. दादा अंधारे चांगला समाचार घेतला पहिल्या चेंडूवर सीमारेषा पार चौकार. परत एकदा पुढचा चेंडू चौकाराने सुरुवात आहे या षटकाची. बॅटचा कडा या ठिकाणी एक चांगली संधी आहे. क्षेत्ररक्षक नाही आहे. एक धाव मिळत आहे दादा अंधारेला, जे की दादा अंधारे चांगली फलंदाजी करत असताना पण पाहतोय. षटकार चौकाराची आताशबाजी करत असताना पाहतोय. संघाला एक चांगली धावसंख्या करण्यामध्ये एक चांगलं योगदान देत असताना आपण पाहतोय. जी की धावसंख्या झाली ती 66. दादावीर क्या बात है, गगनचुंबी दणदणीत षटकार. धन्यवाद डीजे. परत एकदा पाहूया दादावीर स्ट्राइक वर सज्ज आहे. परत एकदा आता मात्र लेग अंपायरच्या डोक्यावरून जाईल सरळ सीमा पार दणदणीत षटकार. धन्यवाद डीजे. चेंडू मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपण पाहतोय. चला पुढचा चेंडू. परत एकदा दादावीर चेंडू उंच आहे आकाशामध्ये, क्षेत्ररक्षक खाली आहे आणि झेल सुटलेला आहे. सीमारेषा पार आहे. खणखणीत दणदणीत चौकार आहे. क्या बात है. दादावीर आणि दादा अंधारे या दादानी धाव नावामध्ये दादा आहे त्याप्रमाणे फलंदाजी केली आहे दोघांनी. परत एकदा परत एक संधी. 3 क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येत आहेत. किरण झेलवाद आहे. धक्का क्रमांक 2 आहे, जे की 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 82. 83 धावसंख्येचं आव्हान या ठिकाणी संघासमोर ठेवलेलं आहे. चांगली फलंदाजी दादावीर आणि दादा अंधारे. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे अविदा क्रिकेट संघ विजापूर या संघाने. धन्यवाद डीजे.
शिवशक्ती चषक 2025 पर्व पहिले उमरगा नगरीचे युवा नेते आपले सर्वांचे मार्गदर्शक सन्माननीय हर्षवर्धन भैया चालुके यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त ही भव्य स्पर्धा आपल्याला या उमरगा शहरातील छत्रपती शिवाजी महाविद्यालय क्रीडा संकुल या मैदानावर पाहत आहोत, जे की या स्पर्धेतील खुला गटाचा आजचा दुसरा दिवस आपण पाहतोय। विशेष कौतुक करायचं आहे, एक सुंदर दर्जेदार आयोजन नियोजन, प्रेक्षकांना बसण्याची एक चांगली व्यवस्था। दोन्ही संघ या ठिकाणी मैदानात उतरल्यानंतर त्यांना एक पेव्हिलियन बॉक्स असतो, तो पेव्हिलियन बॉक्स बसण्यासाठी एक चांगली सुविधा, एक चांगले स्कोरर, चांगले यूट्यूब लाईव्ह माध्यम, चांगले फोटोग्राफर, चांगले छायाचित्रकार, सर्व योगदान आहे खरंच या संयोजक समितीचं। यामध्ये मुख्य आयोजक म्हणून ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सन्माननीय विशुभा साळुंके असतील, धर्मराज जाधव असतील, उमेशजी स्वामी, या सर्व मान्यवरांचं विशेष एक मोठं योगदान या स्पर्धेसाठी आहे। ज्यांनी या स्पर्धेसाठी अफाट कष्ट घेतलं असे विष्णू नाना पंचाळ, आकाश गायकवाड, अनिकेत साठे, सोनू पोद्दार, अमोल सिंगनाथ, अतुल पोद्दार, बंटी पोद्दार, निलेश भुसार, बबलू औरादे, प्रेम चव्हाण, नितीन स्वामी, श्याम काळे, केदार शिरगुरे, किरण स्वामी, अतुल ओवाणकर, अजय स्वामी, नाना काळे, महेश राखेलकर, विक्की ढोकळे, दीपक सिंगनाथ, अमर शिंदे, राहुल भालेराव, अभिषेक गवळी, तेजस घोडके, ओम पाचंगे, गणेश पाचंगे, गौरव दाजी, शादाब काजी, शिवाजी घोगरे, अथर्व मोरे, रोहित भालेराव, आदी पाचंगे, भवानी घोगरे, आकाश मोरे, अभिषेक घोडके, या सर्व संयोजक समितीमधील सर्व या मित्र परिवाराचे खर तर या चषकाच्या वतीनं सर्व क्रिकेट रसिक या नात्यानं त्यांचं खूप खूप अभिनंदन आहे। तुमच्या परिश्रमाने, तुमच्या प्रयत्नाने एक चांगलं मंच या सर्व क्रिकेट रसिकांसाठी उपलब्ध केल्याबद्दल। विशेष म्हणजे ज्यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त ही स्पर्धा या ठिकाणी भरवली गेली, ते उमरगा नगरीचे युवा नेते आमचे सर्वांचे मार्गदर्शक सन्माननीय हर्षवर्धन भैया चालुके यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त ही स्पर्धा या ठिकाणी चालू आहे। यानंतरचा होणारा सामना आजच्या सत्रातील तिसरा सामना, स्टार बंजारा क्रिकेट संघ मुळज तांडा, संघ मालक आहेत संजय राठोड, यांचा विरोधी संघ आहे साई क्रिकेट संघ उमरगा, संघ मालक आहेत सन्माननीय दुधनाळे सावकार। यानंतर या दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे, कॉमेंट्री बॉक्सच्या बाजूला टॉस बॉक्स कडे यायचं आहे। सामन्याला सुरुवात होत आहे। चालू असलेला सामना अविदा क्रिकेट संघ विजापूर, संघ मालक आहेत बालाजी सर, विरोधी संघ आहे केशेगाव क्रिकेट संघ केशेगाव, संघ मालक आहेत किशोर भैया पवार। सामन्याला सुरुवात, एक मिनिट प्रसाद, एक मिनिट चला सामन्याला सुरुवात। पंचांचा निर्णय, षटक क्रमांक पहिलं घेऊन आलेला आहे तो प्रफुल्ल सुरवसे, स्ट्राइक वर आहे
धन्यवाद डीजे. अभिनंदन करायचं खरं तर फलंदाज प्रवीणचं, जे की पहिल्याच चेंडूवर प्रति हल्ला केलेला आहे आणि धावसंख्येला पाठला करत असताना कशी सुरुवात करायची आहे याचं एक उत्तम उदाहरण दिलेलं आहे षटकाराच्या माध्यमातून. एक डावखुरा फलंदाज प्रवीण सज्ज आहे. परत एकदा प्रवीणच्या बॅट मधून ते धनाधन पॉवरफुल सिक्सर. धन्यवाद. कृपया विनंती आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला टीम मीटिंग अजिबात नको दादा, तुम्हाला विनंती आहे, कारण यानंतर बरेच सामने होणार आहेत आजच्या सत्रामध्ये. यासाठी विनंती आहे. फलंदाजी करणाऱ्या संघालाही विनंती आहे, क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघालाही विनंती आहे. प्रफुल्ल सुरवसे गोलंदाज, तुला मित्र विनंती आहे, आपण सामना लवकरात लवकर खेळवायचा. टीम मीटिंग अजिबात नको. पुढचा चेंडू सलग लागोपाठचे 2 षटकार झालेत. आता मात्र चेंडू बदललाय. टप्पा पडल्यानंतर ऑफ साइडला गेला. सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धारित चेंडू आहे, जे की सलग 2 खणखणीत गगनचुंबी षटकार पाहायला मिळाले होते. एक दष्टपुष्ट फलंदाज आहे, एक उत्साहपुरा फलंदाज आहे. प्रवीण डावखुरा फलंदाज सज्ज आहे. या षटकामध्ये पॉवर प्लेचं षटक लक्षात ठेवून जे की धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे तो 83. या पद्धतीने कशी सुरुवात करायला पाहिजे, संघाला चांगली सुरुवात कशी असायला पाहिजे याचे एक उत्तम उदाहरण 2 षटकाराच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं आहे. प्रवीण सज्ज आहे. पंचाचा निर्णय अतिरिक्त वाईड. या सामन्याचे पंच म्हणून प्रसादजी कडले, लेग अंपायरच्या भूमिकेत अक्षय चव्हाण. या दोघांचंही या मित्रांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे या सामन्यासाठी. परत एकदा गोलंदाज सज्ज आहे प्रफुल्ल. या षटकामध्ये मला वाटतंय 2 षटकार, 1 निर्धाव, 1 वाईड. चौथा चेंडू घेऊन जातोय. बॅटचा बॉलचा संपर्क नाही. परत एकदा दिशाहीन गोलंदाजी. टप्पा पडल्यानंतर थोडा दिशा बदलला चेंडून आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये परत एक वाईड. अतिरिक्त अवांतर 1 धाव मिळते. या अतिरिक्त 2 धावेच्या धावसंख्येने संघाची धावसंख्या होती ती 14. 83 धावांचा पाठलाग करायचा. 30 चेंडूचा सामना आहे. पॉवर प्लेचे 2 षटक चालू आहेत. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेत असताना प्रवीण त्याला स्ट्राईक देण्यासाठी विशाल नॉन स्ट्राईकला सज्ज आहे. परत एकदा प्रवीण दणदणीत पॉवरफुलचा 3रा षटकार. धन्यवाद डीजे. विशेष कौतुक करायचं आहे जे फलंदाजी करत आहेत ते प्रवीण, जे की महाराष्ट्र पोलीस एक कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत. त्यांचे सहकारी मित्र या ठिकाणी किरण सांगत आहेत की ते एक महाराष्ट्र पोलीस म्हणून कार्यरत आहेत, परंतु क्रिकेटवरचं एक नितांत प्रेम आहे त्यांच्या फलंदाजीमधून आपल्याला पाहायला मिळत आहे. परत एकदा ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू क्षेत्ररक्षक आहे. एका षटकारानंतर चांगलं कमबॅक करत असताना प्रफुल्ल आपल्या गोलंदाजी मार्क मध्ये, जे की या षटकामध्ये 3 षटकार गगनचुंबी षटकार पाहायला मिळालेले आहेत. यानंतरचा होणारा सामना स्टार बंजारा क्रिकेट संघ मुळज तांडा, संघ मालक आहेत संजय राठोड. साई क्रिकेट संघ उमरगा, स्पॉन्सर आहेत दुधनाळे सावकार. या दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. टॉस साठी टॉस बॉक्स कडे यायचं आहे या दोन्ही संघाचे कर्णधार. षटक पूर्ण. 1 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे ती 20. जे की स्कोरर म्हणून आज काम पाहत असलेले आमचे सहकारी मित्र यासीन, ज्यांनी 8-9 दिवस स्कोररचं काम पाहिले ते निलेश भुसार सर. त्यांचं एक चांगलं योगदान आहे. कॉमेंट्रीच्या माध्यमातून हिंदी समालोचक शादाब काजी यांनीही चांगलं कार्य केलेलं आहे. त्यांचंही या स्पर्धेला योगदान लाभलेलं आहे. त्यांचंही धन्यवाद. तसेच अधूनमधून हिंदी कॉमेंट्री फिरोज भाई जमादार यांचंही या स्पर्धेसाठी मला एक चांगली साथ म्हणून त्यांचंही समालोचन लाभलेलं आहे. त्यांचंही या स्पर्धेच्या वतीनं खूप खूप धन्यवाद आहे. षटक क्रमांक 2 जे की पॉवर प्लेचं षटक असेल. आता स्ट्राईक वर आलेला आहे तो प्रथमच विशाल. नॉन स्ट्राईकला आहे तो
प्रवीण अतिशय उत्कृष्ट फलंदाजी पाहायला मिळालेली आहे, जी की पहिल्या षटकामध्ये तब्बल धावा वसूल केलेले आहेत ते 20. 83 धावांचा पाठलाग करायचा आहे. षटक क्रमांक दुसरा पहिला चेंडू आहे. थोडीशी दिशाहीन गोलंदाजी 55 अतिरिक्त वाईड. षटक क्रमांक दुसरं जे की अवांतर अतिरिक्त वाईड न या षटकाची सुरुवात झालेली आहे. या चषकातील सामने पाहण्यासाठी आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचे मी मराठी समालोचक पंकज पाटील सर्वांना मानाचा मुजरा करत आहे आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. चांगला फटका आहे, चांगला चेंडू होता, तितक्याच सन्मानाने खेळून काढलेला आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत स्ट्राईक चेंज होते. जे करायला पाहिजे होतं नॉन स्ट्रायकर विशालला ते या ठिकाणी आपण पाहतोय. जे की स्ट्राईक द्यायची होती प्रवीणला, स्ट्राईक चेंज केलेली आहे. जी की गेल्या षटकामध्ये षटकाराची धुमाकूळ गाठलेली होती. तो प्रवीण स्ट्राईक वर सज्ज आहे. एक उच्चापुरा धष्टपुष्ट फलंदाज प्रवीण. गोलंदाजी मार्कवर आहे तो माऊली. पंचाचा परत एकदा अतिरिक्त वाईड. धावसंख्या झाली ती 23. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये प्रवीण आणि विशाल. केशेगाव क्रिकेट संघ केशेगाव या ठिकाणी 83 धावसंख्येचा पाठलाग करत असताना पाहूया अतिशय रोमांचक सामना होईल. अटीतटीचा सामना पाहायला मिळेल आपल्याला. हा परत एकदा मारण्याचा प्रयत्न होता. या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, निर्धाव चेंडू जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण आणि थांबलेली धावसंख्या 23. यानंतरचा होणारा सामना स्टार बंजारा क्रिकेट संघ मुळज तांडा, साई क्रिकेट संघ उमरगा या दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे आणि नाणेफेक करण्यासाठी टॉस बॉक्स कडे यायचं आहे. या दोन्ही संघाचे कर्णधार स्टार बंजारा क्रिकेट संघ मुळज तांडा, संघ मालक संजय राठोड, साई क्रिकेट संघ उमरगा, संघ मालक दुधनाळे सावकार. या दोन्ही संघातील संघ नायकांना विनंती आपण टॉस बॉक्स कडे यायचं आहे, नाणेफेक करून घ्यायचं आहे. यानंतरचा सामना बॅटचा बॉलचा कुठला संपर्क नाही, सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडू जातोय. एक चांगलं कमबॅक केलेलं आहे. षटक क्रमांक दुसरं जे की टाकण्यासाठी आलेला आहे तो माऊली, जे की पहिल्या षटकामध्ये अतिशय महागडं षटक ठरलं होतं प्रफुल्लचं. या षटकामध्ये त्या षटकाची भरपाई करत असताना आपण पाहतोय माऊलीला, जे की एक आक्रमक फलंदाज प्रवीणला बांधून ठेवलंय. ब्लॉकहोल मध्ये टाकलेला चेंडू होता. चांगलं क्षेत्ररक्षण प्रफुल्लचं. परत एकदा निर्धाव चेंडू जात असताना आपण पाहतोय. परत एकदा पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज आहे. परत एक चांगला फटका, क्षेत्ररक्षक धावतोय. एक धाव पूर्ण होतीये. या एक धावाच्या मदतीने धावसंख्या होती ती 24. मला वाटतंय या षटकामध्ये फक्त आतापर्यंत 4 धावा या ठिकाणी आपण पाहिलोय, जे की षटक क्रमांक दुसरं पूर्ण झालेलं आहे. धावसंख्या झाली ती 24. पहिल्या षटकामध्ये 20 धावा आल्या होत्या, या षटकामध्ये 4 धावा, अशा एकूण 24 धावा झालेल्या आहेत 2 षटकाच्या समाप्तीनंतर, जे की 83 धावसंख्येचं आव्हान आहे. षटक क्रमांक तिसरं वैयक्तिक पहिलं घेऊन येतो. एक तडाखेबाज फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली, तो दादा वीर गोलंदाजीच्या माध्यमातून आपल्या संघासाठी योगदान देण्यासाठी सज्ज आहे. षटक क्रमांक तिसरं प्रगतीपथावर आहे. स्ट्राईकवर आहे तो प्रवीण. चांगला फटका आहे, पाहूया. क्षेत्ररक्षक आहे, चेंडूच्या पाठीमागे धावतोय. एक धाव पूर्ण होतीये, जी की पहिल्या षटकामध्ये आपल्याला आतिषबाजी पाहायला मिळाली. त्यानंतर जरा संत गतीने फलंदाजी होत असताना आपण पाहतोय, जी की 83 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. षटक क्रमांक तिसरं मैदानात आहे. दोन्ही संघांनी नाणेफेक करण्यासाठी टॉस बॉक्स कडे यायचं आहे.
परत एकदा चांगला फटका पाहूया. क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी आहे. एक धाव निश्चितप्रमाणे या ठिकाणी मिळत आहे. स्टार बंजारा क्रिकेट संघ मुळज. धन्यवाद. आज डुप्लीकेट रवि शास्त्री उर्फ जीवन सिंधे, काफ़ी मेरे संयोजक फेरोज भाई, कमेंट्री जरा सुनाता हूँ मैं, देखो जरा. हाल आज Kickoff for the toss, last back after Ricky fighting with a toss. Adrian is good shot by Renda Singh on 80 years 6. Excellent shot at Slusting Trainers given Renda Savak as well. And maximum 6. Suresh Raina very well. And a good start. Excellent shot by Robin as a hero. As a local India versus Pakistan. Here we go. Zaid Khalas Kurigan. And Sakla Investag is gone. Very well. And Inzamam Haq is a good start. Very well. Vincent, good shot. Oh, and a Sachin Tendulkar given Renda Sevak as well, and maximum 6. What you're saying, very done. Jai Hind, Jai Maharashtra. Well done, and thank you. Jai Hind. Yes. धन्यवाद जीवन. तुझा नक्कीच आवाज या उमरगा नगरीमध्ये कॉमेंट्री म्हणलं की तू एकाच कॉमेंट्री मध्ये वीरेंद्र सेहवाग, सचिन तेंडुलकर, रैना, उत्तापा, रवी शास्त्री सगळ्यांनाच फलंदाजी करायला लावतोस एकाच बॉलवर. अभिनंदन आहे. इंग्लिश मध्ये कॉमेंट्री केलास परंतु शेवटला जय महाराष्ट्र मारलास. मानाचा जय महाराष्ट्र आहे. मराठी माणूस आहेस तू. अभिनंदन आहे तुझं. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. जीवनच्या कॉमेंट्री नंतर 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 28. यानंतरचा सामना या ठिकाणी स्टार बंजारा क्रिकेट संघ मुळज तांडा, संघ मालक आहेत संजय राठोड. साई क्रिकेट संघ उमरगा, संघ मालक आहेत दुधनळे सावकार. मुळज तांडा या संघाचे कर्णधार यांना विनंती आहे आपला संघ पूर्ण घेऊन मैदानाच्या आतमध्ये यायचं आहे. टॉस बॉक्स कडे यायचं आहे. स्टार बंजारा मुळज तांडा. स्टार बंजारा क्रिकेट संघ मुळज तांडा या संघाचे संघनायक यांना विनंती. हॅलो या ठिकाणी विशाल परत एकदा स्ट्राइक वर सज्ज आहे. ब्लॉक होल मध्ये टाकलेला यार्कलेनचा चेंडू होता. 1 धावांसाठी गोलंदाजी मार्कवर आलेला आहे तो षटक क्रमांक 4 रफिक. धावसंख्या झाली ती 29. 83 धावसंख्येचा पाठलाग. मला वाटतं पहिल्या षटकामध्ये एक चांगली सुरुवात झाली होती. त्याच पद्धतीने पुढेही तसेच फलंदाजी पाहायला मिळेल का असं वाटलं होतं. परंतु माऊली, दादावीर, रफिक शेख या तिन्ही गोलंदाजांनी धावसंख्येला लगाम लावण्यामध्ये यशस्वी ठरलेला आहे. परत एकदा पुढचा चेंडू रफिकचा. चांगला फटका आहे. प्रवीण आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव भेटत आहे. मुळज तांडा क्रिकेट संघ या संघाला विनंती आहे शेवटची वार्निंग. चांगला फटका विशालचा क्षेत्ररक्षक आहे. धक्का क्रमांक पहिला या ठिकाणी लागत असताना आपण पाहतोय. चांगला झेल पकडलेला आहे.
या ठिकाणी किरणचा एक चांगला फटका. हॅलो, एक धाव या ठिकाणी मिळत आहे. यानंतरचा होणारा नाणेफेक संतोषजी बिराजदार, सन्माननीय संतोषजी बिराजदार व आमचे मुख्य जळकोटचे रहिवासी सावंत, सन्माननीय सुशांतजी सावंत साहेब तसेच सन्माननीय संतोषजी बिराजदार साहेब यांच्या उपस्थितीमध्ये या सामन्याचं नाणेफेक होत आहे. फटका येईल तो 1 धावेसाठी. स्ट्राइक चेंज होते, किरण स्ट्राइक वर येतोय. पाहूया नाणेफेक होत आहे. स्टार बंजारा क्रिकेट संघ मुळज तांडा विरुद्ध साई क्रिकेट संघ उमरगा. पुढचा चेंडू रफिकचा किरणसाठी राऊंड विकेटनं. बॅटचा बॉलचा कुठला संपर्क नाही, चेंडू जाईल तो निर्धाव. सरळ यष्टी रक्षकाच्या हात थांबलेली धाव संख्या 32. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे ती 32. सॉरी फलंदाज बाद. परत एकदा सामन्याला सुरुवात आहे. बॅटचा कडा घेऊन स्लिप मध्ये चांगला झेल. धक्का क्रमांक 3. चला नवीन फलंदाज लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये जायचं. यानंतर दुधनळे सावकार आहे. लॉंग ऑफच्या दिशेने खेळून काढलेला 1 धावांसाठी, जी की षटक क्रमांक 5 व शेवटचं षटक आहे. 83 धावसंख्येचा पाठला करत असताना धावसंख्या झाली ती 33. 3 गडी बाद. शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत मैदानामध्ये 5व्या षटकातील. बॅटचा बॉलचा कुठला संपर्क नाही. चांगली एसटीच्या पाठीमागे कामगिरी आपण पाहतोय. दादा बीर परत एकदा निर्धाव चेंडू. अतिशय सुरेख करत असताना षटक क्रमांक 5 आपण पाहतोय, जी की या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. जवळपास विजय निश्चित होत आहे. अविदा क्रिकेट संघ विजापूर हा संघ शेवटचा चेंडू शिल्लक आहे. धक्का क्रमांक 4 शेवटचा चेंडू शिल्लक आहे. स्टार बंजारा क्रिकेट संघ मुळज तांडा या संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. साई क्रिकेट संघ उमरगा या संघाने रक्षण करण्यासाठी तयार राहायचं आहे. सवालचा कुठला संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू आहे. हा सामना अभिदा क्रिकेट संघ विजापूर या संघाने जिंकलेला आहे. अभिनंदन. पुढील राऊंड साठी हा संघ पात्र ठरलेला